Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतनं माघार. मात्र मनधरणीनंतरही गोकुळ गीते लढण्यावरती ठाम. निवडणुकीत कौल माझ्या बाजूनं, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल, गीतेंची भूमिका. गोकुळ गीतेंची चर्चा झाली, त्यांच्या कुठल्याही अटी नाहीत, सकारात्मक निर्णय होईल. नाशिकबाबत आज गुड न्यूज देणार मंत्री गिरीश महाजनांकडनं विश्वास व्यक्त. नाशिकच्या येवल्यामध्ये ठिकठिकाणी भुजबळांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. साहेब निर्णय घ्या असा बॅनरवरती उल्लेख. राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे भुजबळांचे कार्यकर्ते नाराज. एनडीएच्या बैठकीपूर्वी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खलबतं. राज्यात आणि केंद्रात राष्ट्रवादीच्या वाट्याचं एक मंत्रिपद रिकामं. राष्ट्रवादीचे नेते एनडीएच्या प्रमुख नेत्यांची भेट घेत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विनंती करणार, सूत्रांची माहिती. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या अटीच्या चर्चेनंतर नवनीत राणांची पोस्ट. मी भाजपची प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता, पदासाठी विचारधारा बदलणार नाही, नवनीत राणांची भूमिका. मराठा आंदोलकांचा विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर ठिय्या. आमच्या मागण्यांवरनं सरकार चालढकल करत असल्याचा आंदोलकांचा आरोप. रमेश केरे पाटलांचा मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी. ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी, अन्यथा देशव्यापी आंदोलन करणार, आमची जेलमध्ये जाण्याची तयारी. ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात मोर्चा. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीला नोटीस. दसरा चौक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. पोलीस बंदोबस्त ठेवायला आम्ही आतंकवादी आहोत का? सरकार आमच्यावर दडपशाही करतंय. शेतकरी नेते राजू शेट्टींचा हल्लाबोल. नागपूर जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर मनसैनिकांचं अर्धनग्न आंदोलन. विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी मिळणाऱ्या निधीत कपात केल्यामुळे मनसे आक्रमक. जिल्हा परिषद कार्यालयाचं गेट तोडून आत जाण्यापासून पोलिसांनी रोखलं. मुंबई टँकर असोसिएशनच्या संपाचा दुसरा दिवस. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा नाहीच. आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची शक्यता. संपामुळे बांधकाम व्यवसायाला फटका. पुढील 2 ते 3 दिवसात राज्याच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता. कोकणात पावसाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. तर चंद्रपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा. बदलापुरात मनसे पदाधिकाऱ्याला कारनं उडवलं. राजेश शेटे गंभीर जखमी. कार चालक फरार. उड्डाणपुलावरती शेटे विरुद्ध दुचाकीवरून विरुद्ध दिशेनं येत होते. जळगावच्या अमळनेर तालुक्यात मंगळूरमध्ये तिहेरी अपघात. कार, बाईक आणि एसटीचा एकमेकांना धडक. अपघातात 6 जणांचा मृत्यू. बेळगावात मुसळधार पावसाचा हाहाकार. बैलहोंगळ आणि सौंदत्तीमध्ये पुरात वाहनं वाहून गेली. रस्त्यावरती दुचाकी पकडण्यासाठी चालकांची धावपळ. पुण्याच्या डेक्कन परिसरातील भिडे पूल मध्यरात्रीपासून 5 सप्टेंबरपर्यंत बंद. डेक्कन मेट्रो स्थानकाजवळील पुलाचं काम सुरू होणार असल्यामुळे परिणाम. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पालिकेचं आवाहन. केंद्र सरकारकडनं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमात मोठे बदल. सिलेंडर रिफिलची संख्या वार्षिक 9 वरनं 4 वर. लाभार्थ्यांना केवळ 4 सिलेंडरवरतीच अनुदान मिळणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.